हाय हॅलो नमस्कार, मी अनुराधा. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते अनुराधा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला वाटत असेल हा पसाऱ्यासारखं दिसत असेल, पण हे सगळं ठेवलं ना, मी पिशवीमध्ये ठेवून दिलं होतं सगळं. आणि हे आहेत ब्लाऊजच्या चिटोऱ्या सगळ्या, जे आपण पीस ब्लाऊज शिवल्यानंतर जे कपडे छोटे छोटे उरतात ना ते सगळे. आणि आपल्याला कोणीतरी असे लग्नामध्ये वगैरे बघा 10 रुपयाचे ब्लाऊज पीस असे साड्यावरती दिले असतात ना, त्याचाच उपयोग आज करून घेतला. तिन्ही बाजूने शिवून घेतला आणि थोडंसं ओपन ठेवलं, जे की आपल्याला त्याच्यामध्ये हे सगळं छोटं कतरण सगळं भरून घ्यायचं होतं. आणि हे आज टाकाऊपासून टिकाऊ तयार होते. आणि हे खरंच असं, आणि हे असे कपडे जाळून पण देऊशे वाटत नाहीत, आणि फेकून तर अजिबात इकडे तिकडे गेलं की सगळं आपल्या शेतातून होतं. आणि हे असं व्यवस्थित सेट करून घेतलं सगळीकडे एकदम व्यवस्थित बसवून घेतलं, कोपरे वगैरे असं व्यवस्थित बसवून घेतलं. आणि छानशी आपली इथं उशी तयार झाली. आणि त्याला कवर म्हणून अजून दुसरा कवर बसवायचा होता, आणि तो म्हणजे साडीतले ब्लाऊज पीस, जे बायका साडीत म्हणजे ब्लाऊज शिवतच नाहीत, फक्त साधे ब्लाऊज शिवतात आणि साड्या वापरतात, आणि हे ब्लाऊज असे घरामध्ये पडून असतात, तर त्याचंच कवर म्हणून उपयोग केला आहे. आणि खरंच बघा किती छान उशा तयार झाल्यात. अशा 5 उशा तयार झाल्या. आणि इतक्या म्हणजे आपण हात ठेवला आणि जरी दाबलं तरी खाली जात होते. म्हणजे बाजारातून आपण स्पंजसारखे आणतो ना, अगदी तशाच उशा तयार झाल्या होत्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, भेटूया पुढच्या अशा व्हिडिओमध्ये छानशा